B.Ed ॲडमिशन 2025-26 तर विद्यार्थ्यांची मेरिट लिस्ट साईटवर उपलब्ध झालेली आहे। तर विद्यार्थी आता त्यांचा प्रवेश घेऊ शकतात। तर आजपासून प्रवेशसुद्धा सुरू झालेले आहेत। तर तुम्ही जेवढी कॉलेज टाकलेले असेल त्या कॉलेजची मेरिट लिस्ट तुम्हाला पर्सनली म्हणजे त्या कॉलेजचीच मेरिट लिस्ट चेक करायची आहे। त्या मेरिट लिस्टमध्ये तुमचे नाव असेलच। त्याप्रकारे तुम्हाला जेही कॉलेज पाहिजे असेल त्या कॉलेजला तुम्ही व्हिजिट करून तुम्हाला सर्व डॉक्युमेंट्स घेऊन जावे लागेल। जेही डॉक्युमेंट्स त्यांची रिक्वायरमेंट असेल त्या प्रकारे आणि तुम्ही तुमचा प्रवेश निश्चित करू शकता। तर मेरिट लिस्ट चेक करण्यासाठी सर्वात प्रथम तुम्हाला साईटवर यायचं आहे। साईटवर आल्यानंतर इथे तुम्ही बघू शकता चेक इन्स्टिट्यूट लेवल मेरिट लिस्ट असं एक ऑप्शन दिलेलं आहे। तर इथे आपल्याला क्लिक करायचं आहे। इथे क्लिक केल्यानंतरच आपण आपली मेरिट लिस्ट चेक करू शकतो। तर तुम्ही जेवढेही कॉलेजेस ॲड केलेले असेल त्या कॉलेजला व्हिजिट करू शकता किंवा कॉन्टॅक्ट करू शकता तुम्हाला जेही कॉलेज पाहिजे असेल। तर एकदा तुम्हाला सर्वात प्रथम मेरिट लिस्ट चेक करणार आहे। तर बघू शकता क्लिक केल्यानंतर तिथे तुम्हाला अशा प्रकारे 3 ऑप्शन येणार। यामध्ये पहिल्या नंबरचं जे ऑप्शन आहे मेरिट लिस्ट इन्स्टिट्यूट लेवल राऊंड, तर इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे। इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला ज्या युनिव्हर्सिटी आणि कॉलेज अशा प्रकारे ऑप्शन येणार। तर इथून तुम्हाला युनिव्हर्सिटी सिलेक्ट करा, इथून तुम्ही कॉलेज सिलेक्ट करा आणि चेक मेरिट लिस्टला क्लिक करा। तर अशा प्रकारे तुम्ही एका कॉलेजची मेरिट लिस्ट चेक करू शकता। तर अशा प्रकारे कॉलेज सिलेक्ट करा आणि चेक मेरिट लिस्टला क्लिक करा। त्यानंतर बघू शकता तुमच्यासमोर अशा प्रकारे त्या कॉलेजची मेरिट लिस्ट उपलब्ध होणार। यामध्ये विद्यार्थ्याचा पर्सेंटाईल, त्यानंतर इथे ॲप्लिकेशन ID, त्यानंतर कॅन्डिडेट नेम, त्यानंतर तुमची कास्ट, संपूर्ण तुमचं एज्युकेशन, यामध्ये तुम्ही संपूर्ण माहिती बघू शकत असाल। जर तुम्ही सुद्धा मेरिट लिस्ट या प्रोसेसनी चेक करत असाल तर अशा प्रकारे तुम्ही जेवढे कॉलेज टाकलेले आहेत तर तेवढेही कॉलेजची मेरिट लिस्ट तुम्ही प्रॉपर चेक करा। तुम्हाला कोणत्या कॉलेजला ॲडमिशन घ्यायची आहे हे कन्फर्म करा, कॉन्टॅक्ट करा आणि आपले डॉक्युमेंट जेही असेल जसं की ॲप्लिकेशन फॉर्म आहे, CETचा फॉर्म आहे, त्यानंतर बाकी जेवढे डॉक्युमेंट्स होते आपले कास्टनुसार तेवढे डॉक्युमेंट्स रेडी करा आणि आपला प्रवेश निश्चित करा। 17 तारखेपर्यंत तुम्ही तुमचा प्रवेश घेऊ शकता। म्हणजे आजपासून प्रवेशसुद्धा सुरू करून देण्यात आलेले आहेत टाईम टेबलनुसार। तर ज्याही विद्यार्थ्यांना ॲडमिशन घ्यायची असेल त्यांनी लवकरात लवकर आपली ॲडमिशन घ्या आणि B.Ed ॲडमिशन 2025-26 बद्दल जीही पुढील अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार। त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।